राखणदार आम्ही कोकणातलं म्हणतो आणि कोकणामध्ये ना नेहमी एक भीती, एक गूढ ठेवलेले आहेत काही गोष्टी रहस्यमय आहेत, की बाबा थय रात्रीच्या जाता का म्हण्या, थय असा थय तसा, ही भीती आहे लोकांच्या मनामध्ये कायम. आणि बऱ्याचदा ह्या भीतीमुळे ना काही गोष्टी जे सॅक्रेड असत, जे पवित्र ते जपले गेलेले असत. तर त्याचा मुद्दा असो की म्हणजे अशा वेळी की राखणदार जो असं आपण राखणदार म्हणतो, तर काही लोकांका असे अनुभव इलेले असतात. गावातल्या लोकांना डोळे दिसले, चमकणारे डोळे दिसले, किंवा अरे फक्त काळोख होतो आणि फक्त डोळे चमका होते, काहीतरी भयंकर होतं. त्या भयंकर काय होता, काही नॉक्टर्नल ॲनिमल्स असतात जे फक्त रात्रीचे फिरतात. त्याच्यातलं एक ब्लॅक पॅन्थर. तर तो जर नुसतं तुमका काळोख, एक तर तो पूर्ण काळो बिबटो असा, आणि तो जर रात्रीचं तुमका जर काळोखात दिसात, तर फक्त डोळे दिसतील त्याचे चमकणारे, आणि तुम्ही भियालात. म्हणजे काय ना, कोकणात इतकी जैवविविधता त्याचा आपल्या थांग पत्तोही नाही. ज्यावेळेस एक किंग कोब्रा म्हणून कोकणामध्ये एक थोरलो नाग म्हणतात ते का, ह्या पट्ट्यात तो असा, तर तो जर उभं राहत ना, तो 6 फुटाचा उंच फणा काढतो, 13 फूट लांबीचा असता तो कोब्राचो. सगळ्यात म्हणजे कोब्राच्या जातीत येणार नाही, पण तो सापांच्या जातीतलो खूप मोठं सापा, आणि त्याचं 13 फूट उंच, 6 फूट उंच. ह्या जर असा काहीतरी माणसानं बघल्यानंतर भियात आलो ना, तो राखणदार तोच आहे ना. म्हणजे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती म्हणतात, त्या दिव्यत्वा.